तूही रे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे आजीने अर्णवकडनं वचन घेतलेलं असतं. अर्णवला सांगितलेलं असतं की पहिल्यांदा तू मला वचन दे. मग आता अर्णव म्हणतो पण काय आहे ते तरी सांग ना. पण अर्णवकडनं आजीला माहिती असतं वचन घेतल्याशिवाय तो काही आपले इच्छा पूर्ण करणार नाही आणि म्हणूनच आजीने ही स्ट्रॅटेजी आखलेली असते. आधी त्याच्याकडनं वचन घ्यायचं आणि मग त्याच्याशी बोलायचं, असंही आता आजीनं ठरवलेलं असतं. आता आजी जेव्हा असं सगळं काही ठरवते तेव्हा आजीला तो म्हणत असतो की बघ आजी, काय गोष्टी आहेत त्या सांगशील का. मग वचन तर त्याला द्यावाच लागतं. वचन दिल्यानंतर आजी सांगत असते की मला लवकरच ना तुझ्याकडनं आणि ईश्वरीकडनं बाळ हवं आहे, म्हणजेच मला पणजी आजी म्हणणारं कोणीतरी हवं आहे. मग कधी कधी करताय प्लॅनिंग, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना इकडे अर्णव जो आहे तो आपल्या आजीला म्हणत असतो की आजी, हे सगळं बोलण्यासाठी तुम्हाला बोलवलं होतंस का आणि यासाठी प्रॉमिस घेतलंस का. नाही या. मग आता आजी म्हणत असते की बघ, तू मला प्रॉमिस केलं आहे, सो तुला या गोष्टी कळायलाच हव्यात, मी तुझं काही ऐकणार नाही आहे. मग आता इकडे जो अर्णव आहे त्याला थोडं अनकम्फर्टेबल वाटत असतं, कारण त्यांचं तर अजूनही काहीच नसतं, म्हणजे दोघांवर प्रेम आहे हे सुद्धा त्यांनी दोघांनी एकमेकांसमोर व्यक्त केलेलं नसतं. मग पुढच्या गोष्टी कशा होतील हाच विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. पण आता तो आजीला प्रॉमिस देऊन बसला आहे, म्हणून आजीही त्याच्याकडे हट्ट करत असते. आजी जसं हट्ट करते ना तसं मात्र आता अर्णव जो आहे तो आता आजीला म्हणत असतो की आजी, तू बोललीस त्याचा विचार बघतो मी नंतर करून, पण आता तुर्तास तरी नाही. मग तेव्हाच ना इकडे मामा बोलत असतात की तुला करावंच लागेल. मग दुसरीकडे आता तिकडनं अर्णव रूमच्या बाहेरही गेलेला नसतो, पण इकडे मात्र आता सुरू होतं इथे आजी आणि मामांचं. म्हणजे अर्णवने आता असं ऐकलं नसतं, पण तू कसलं भारी फसवलंस ग त्याला, आणि आता तर दोघंही जणांना बाळाचा नक्कीच विचार करतील, असंही आता ठरलं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की पुन्हा एकदा अर्णव मागे येतो. अर्णव जसा आता मागे येतो ना तसं मात्र आता अर्णव विचार करतो की काही झालं तरीसुद्धा तुमच्या ज्या इच्छा आहेत ना त्या तुम्ही दोघांनी ना मुद्दामून प्लॅनिंग करून मला अडकवलं आहे आणि त्या केल्या आहेत. मी काही तुम्हाला ओळखत नाही असं वाटलं का. मग तेव्हाच ना नाही, अरे तुला आता शिर्केचा कॉल आला होता ना, मग तुला जायचं आहे ना, मग इथे कशाला जास्त बोलत बसलाय, जा असं बोलून मामा आता अर्णवची मजा घेत असतात. मग आता अर्णव म्हणत असतो की तुला तर ना मामा मी सोडणार नाही, हे सगळं काही तुम्ही मुद्दामून करताय, मला काही कळत नाही आहे का. मग त्यानंतर मात्र आता मामा त्याला चिडवत असतो आणि जायला म्हणून सांगतो. तेच आता तिकडनं जायला सांगितल्यानंतर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता मामा जो आहे तो मात्र आजीला म्हणत असतो की कसली खतरनाक आयडिया शोधून काढलीस बघ तू, म्हणजे मी सुद्धा विचार केला नव्हता की एवढी कल्पना तुझ्याकडे डोक्यात भारी असेल. चल आता आपण वाती वळूया, लवकरच आपल्याला गुड न्यूज तर ऐकायला भेटेल, कारण त्याने आता तुला प्रॉमिस केले म्हटल्यावर त्याला तर तुझं ऐकावंच लागेल. इकडे आता ईश्वरी सरळ चालत असते, पण या अर्णवचं लक्ष नसतं. अर्णव आता तिकडनं येतो आणि अर्णव तिथून येत असतानाच ईश्वरीच्या डोक्याला त्याचं डोकं आपटलं जातं. दोघांची ठोकर होते, तर त्यावर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, काय गं तुझे हे डोळे आहेत ना त्याचा वापर कसा करायचा हे तुला माहीत नाही आहे का. त्यावर ईश्वरी म्हणत असते की मी बरोबरच चालत होते, तुम्हीच बरोबर चालत नव्हतात ना, म्हणून हे सगळं काही झालं. म्हणजे मी काय बरोबर चालत नव्हतो, मी तर बरोबरच चालत होतो, तूच मध्ये वाकडे आलीस आणि त्यामुळे हे सगळं झालेलं आहे, हेही आता म्हटलं जातं. त्यानंतर ईश्वरी म्हणते की आता बडबड कमी करा, एवढं डोकं आपलं आपटलं आहे ना, मग त्यापेक्षा ना आपण एक काम करूया, पटकन आहे ना डोकं एकमेकांना पुन्हा आपटून घेऊया, नाहीतर अजून काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि असा विचार करून ती म्हणते की शिंग येतील, आणि मग आता शिंग येतील हे कळल्यानंतर इकडे आता तो पुन्हा एकदा डोक्याला डोकं आपटायचं म्हणून इकडे आता ईश्वरी त्याचं डोकं घेऊन स्वतःच्या डोक्याला आपटू लागते आणि म्हणत असते की आता योग्य वाटतंय हे, नाहीतर शिंगच आली असती आपल्याला, असंही आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता अर्णव म्हणत असतो की खरंच ना तू लहानपणीचं तुझं हे बालिशपणा म्हणजे जो आहे ना तो अजून गेलेला नाही आहे, आणि त्याला आता वाटत असतं की हिचाच बालिशपणा अजून गेला नाही आहे आणि ही लोकं बाळाचा विचार करतात, हा तुझा बालिशपणा जरा कमी कर. त्यावर आता ईश्वरी म्हणत असते की मी काय बालिशपणा करते, माझं बरोबर आहे, माझा बालिशपणा ना मी जेव्हा इंदोरला होती ना लहान, जेव्हा शाळेत जात होती ना तेव्हाच गेलेला आहे, कळलं का. असं बोलून आता
ती अर्णवला शांत करत असते. तेच अर्णवने आता ईश्वरीच्या हातामध्ये फोटो दिलेला असतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की हा फोटो नीट सांभाळून ठेव, आपल्याला आपल्या रूममध्ये लावायचा आहे फ्रेम करून. तेव्हाच ईश्वरी म्हणते, अय्या किती गोड फोटो आहे या, खरंच ना किती छान. तेवढ्यातच ना आता अर्णवला जायचं असतं म्हणून अर्णवला शिर्केंचा कॉल आलेला असतो. तोपर्यंत शिर्के घरीसुद्धा येऊन हजर होतात. शिर्केंनी येताना अर्णवच्या टेस्टचे रिपोर्ट्स आणलेले असतात. मग आता अर्णव बोलतो की मी गाडीत थांबलोय, तोपर्यंत तुम्ही रिपोर्ट्स द्या आणि या. आणि त्यानंतर आता शिर्के ईश्वरीजवळ येतात आणि ईश्वरीजवळ आल्यानंतर शिर्केंना पाहून ईश्वरी म्हणत असते की हे काय, आता तुमचा फोन आला होता म्हणूनच हे गेले आणि आता हे पुन्हा काय, म्हणजे तुम्ही इथे कसे काय. मग तेव्हाच ना ते काय येत ना हे रिपोर्ट द्यायचे होते, अर्णव सरांचे काही रिपोर्ट्स केले आहेत ना, मग ते विचार केला की जरा रिपोर्ट्स देऊन येऊ म्हणूनच तुमच्याकडे हे रिपोर्ट्स द्यायला आलो होतो. हे कसले रिपोर्ट्स आहेत ते काय आहे ना, अर्णव सरांनी त्यांचं रुटीन चेकअप केलं आहे त्याचेच रिपोर्ट आहेत असंही आता बोललं जातं. मग जेव्हा हे रुटीन चेकअपचे रिपोर्ट आहेत म्हटल्यावर उद्या सरांनी तुमचीसुद्धा जी टेस्ट आहे ते करायचं ठरवलं आहे, सो प्लीज तुम्ही तयार राहा असं देखील आता ईश्वरीला शिर्केंनी सांगितलेलं असतं. त्यावर ईश्वरी म्हणते की माझी कसली टेस्ट, मी तर नॉर्मल आहे ना. पण सरांनी ना हे असं करत असतात, म्हणजे सरांना असं वाटतं की वर्षातनं एकदा तरी अशा टेस्ट करायला हव्यात, त्यासाठी सरांनी ठेवलेली आहे टेस्ट. मग तुम्हाला उद्या या सगळ्यासाठी रेडी व्हायचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय हेही आता म्हटलं जातं. एवढं सगळं आता ईश्वरीला बोललं जातं. तेव्हा मात्र आता ईश्वरी तर चकित होते. ईश्वरी म्हणते की काय चाललं आहे या माणसाचं, म्हणजे टेस्ट वगैरे करून घेतोय म्हणजे कळतच नाही आहे ना. मग तेव्हाच ना तिथे आता मामा आलेले असतात आणि जसे मामा येतात ना तसं मात्र आता मामा विचारतात की हे सगळं काय आहे. त्यावर ईश्वरी सांगत असते की काही नाही, ह्या अर्णव सरांनी बघा ना रिपोर्ट्स केलेत आणि त्यांचं हिमोग्लोबिन जे आहे ना ते 16 आहे. मग तेव्हाच रिपोर्ट्स, अच्छा आणि मग काय, आणि माझे पण उद्या करायचे आहेत, माझी पण उद्या टेस्ट आहे असंही आता ईश्वरी म्हणत असते. त्यावर आता मामा म्हणतात, चायला तुम्ही तर चुपे रुस्तम निघालात. त्यावर आता ईश्वरी म्हणते की का मला कळलं नाही. मग आता मामा म्हणतात की वा, म्हणजे तुम्हाला तुमची पुढची पिढी तयार करायची तर म्हणजे आम्हालाही खुश करायचे. फायनली आता या घराचं लवकरच गोकुळ होणार असंही आता मामा ईश्वरीकडे बघून बोलत असतात. त्यावर ईश्वरी म्हणते गोकुळ, हा गोकुळ होणार. नंतर ईश्वरीच्या लक्षात येतं. ईश्वरी म्हणते गोकुळ होणार म्हणजे काय नेमकं बोलताय मामा. त्यावर आता मामाना ईश्वरीने असं म्हटल्यावर मामा म्हणतात, तुला सगळं कळतं पण तुला असं दाखवायचं असतं की तुला काहीच कळत नाही, तुला काही मी ओळखत नाही का, तुला मी चांगलंच ओळखतो असं देखील मामा आता ईश्वरीला बोलू लागतात. मामाने ईश्वरीला असं म्हटल्याबरोबर इकडे मात्र आता ईश्वरी जे आहे ती आता फाईल्स वगैरे बघत असते आणि तेव्हाच ना ती पूर्ण रिपोर्ट चेक करत असते. तेव्हा आता मामा तिथून निघून गेल्यानंतर मामांच्या बोलण्याचा आता जरा ईश्वरी वेगळ्या परीनं विचार करते. जसं आता ती वेगळ्या परीनं विचार करते ना तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळतं की ती म्हणते, अच्छा असं गोकुळ आहे तर, म्हणजे मला तर काही कळतच नव्हतं. मी विचार करत होते की वेगळंच काहीसं गोकुळ वगैरे, पण नाही. बापरे, म्हणजे आमच्या बाळाचा विचार करतात अर्णव सर. नाही काहीतरी गडबड आहे, म्हणजे घरात सगळीजण एवढं बोलतात आणि त्याचसोबत यांनी सुद्धा रिपोर्ट काढायला घेतलेत, म्हणजे काय हे खरंच बाळाचा विचार करतायत का. हाही विचार ना मनामध्ये आता ईश्वरीच्या सतत येऊ लागतो. ईश्वरीला तर आता सुचतच नसतं की काय करावं ते, खरंच का हे असंच असेल का, असाही विचार ना आता ती करू लागते आणि तिला खूप जास्त हसायला येऊ लागतं. पण ईश्वरी म्हणते की हे कसं शक्य आहे, म्हणजे लगेचच बाळ वगैरे, म्हणजे मी विचारही करू शकत नाही, पण अजून आमचं प्रेम जे आहे ते एकमेकांवर ते कुठे व्यक्त झालेलं आहे आणि लगेच बाळाचं इश्श असं बोलून ती लाजत असते रूममध्ये जाऊन. तेवढ्यातच तिच्या समोर ना एक दुसरी ईश्वरी येऊन उभी राहते आणि ती दुसरी ईश्वरी ना या ईश्वरीला आता सांगत असते की एवढं लाजायला काय झालं आहे आणि एवढा कसला फास्ट विचार करते. अगं तू हा विचार कर, त्या अर्णव सरांनी तुला याआधी लग्नाची कबुली तरी दिली आहे का, त्याआधी तुझं आता सुरू झालं आहे का. अगं त्यांनी आधी तुझ्याकडे प्रेम आहे असं तरी सांगायला हवं, मग या पुढच्या गोष्टी होतील ना. मग ईश्वरी म्हणते की हो बरोबर, मग बरोबर आहे तुझं, या गोष्टी सांगायला हव्यात. मग आता कधी कळतील या गोष्टी त्यांचं. मग ईश्वरी म्हणते की त्यांचं प्रेम आहे हे त्यांच्या बोलण्यात ना त्यांच्या वागण्यात ना मला जाणवत असतं, पण तरीसुद्धा या गोष्टी इतक्या क्लिअर होत नसतात ना. आता ईश्वरीला ती दुसरी ईश्वरी जेव्हा येऊन सांगत असते ना की आधी प्रेम व्यक्त झालं पाहिजे, मग आता इकडे ईश्वरीसुद्धा विचार करते की बरोबर अर्णव सरांनी आधी त्यांचं प्रेम व्यक्त करायला हवं आणि मग बाळाचा विचार करायला हवा.
बरोबर आहे ही गोष्ट, असंही आता ईश्वरीही विचार करत असते. मग काय, ईश्वरीने असा विचार केल्याबरोबर इकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ईश्वरी विचार करत म्हणते की आता मी अर्णव सरांना कॉल करू का, बघू अर्णव सरांना कॉल केल्यानंतर अर्णव सर त्यांच्या प्रेमाची कबुली वगैरे देत आहेत का, म्हणजे त्यांचं प्रेम आहे वगैरे सांगतायत का. तसं मला तर माहिती आहे की ते माझ्यावर प्रेम करतात, म्हणजे त्यांच्या वागण्यात ना बोलण्यात ना जाणवत असतं. पण बरोबर पण आहे ना, म्हणजे आधी बोलायला पण हवं ना, जर बोललं नाही तर कसं होणार आहे, बोलल्या तर गोष्टी समजतील ना, असंही आता बोललं जात असतं. म्हणजे इथे असणारी ईश्वरी हे सगळं काही बोलत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता मामा आजीकडे गेलेले असतात आणि मामा जसे आजीकडे जातात ना, तसं मामा आता आजीनं म्हणत असतात की अगं आई, तू तर आज प्रॉमिस मागितलंस ना अर्णवकडे, पण या अर्णव ईश्वरीना आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. आजी म्हणते की म्हणजे काय, मला काही कळलं नाही. त्यावर आता अगं म्हणजे ना, ह्या दोघांनी आधीच तयारी सुरू केली याचा अर्थ आपल्यालाही कळत नव्हता, पण मला आत्ता कळला. अर्णवने ना रिपोर्ट केले आहेत आणि उद्या ईश्वरीची सुद्धा पूर्ण टेस्ट करायचं त्याने ठरवलं आहे. म्हणजे आता ते पूर्ण बॉडी चेकअप करून घेत आहेत. याचा अर्थ काय बघ ना, म्हणजे या दोघांनी आधीच प्लॅनिंग केले पण आपल्याला काही सांगितलं नाही. छुपे रुस्तम निघाले की नाही. मग तेवढ्यातच ना आता तिथे वल्लरीसुद्धा बघ ऐकत असते. वल्लरीला आता या गोष्टी समजल्यानंतर तिला तर आता धक्काच बसतो. वल्लरीला समजतं की ईश्वरी आणि अर्णव बाळाचा विचार करत आहेत. तेच दुसरीकडे मात्र आता आजी म्हणत असते की खरंच रे, ही गोष्ट तर एकदम भारीच झाली. म्हणजे त्या दोघांनीही बाळाचा विचार केला आहे म्हटल्यावर ही गोष्ट एका अर्थी चांगलीच झाली. मलाही वाटत होतं की लवकरात लवकर पंची व्हावं, त्याला प्रॉमिस तर केलं होतं, पण आज खऱ्या अर्थानं मला बरं वाटतंय. आज खूप जास्त आनंदाचा दिवस आहे, असं देखील आजी आता बोलत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की तिथे आता वल्लरी येते. वल्लरी म्हणत असते की तुमचं आपलं काय चाललेलं आहे. मग तेव्हाच ना मामा बोलत असतो की घरात ना आनंदाची बातमी यायचं ठरणार आहे, तेच आम्ही बोलत होतो. मग आता आनंदाची बातमी कोण देणार आहे, अगं अर्णव ईश्वरी, अजून कोण. मग तेव्हाच ना कसली आनंदाची बातमी. त्यावर आता मामा आजीकडे बघतच वल्लरीला म्हणतात की काय का, तुला काही गोष्टी कळत नाही का, अर्णव ईश्वरी आता कसली गुड न्यूज देणार आहेत, बाळाची आता प्रेग्नन्सीचा विचार करतायत का ते दोघंजणं, असं वल्लरी विचारते. त्यावर आता मामा बोलत असतात की हो, पण ही गोष्ट आपल्यातच राहू दे, बाहेर ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये, कळलं का वल्लरी, असंही आता मामा वल्लरीला बोलत असतात. कारण आता त्यांनी ही गोष्ट बाकी इतर कोणाला सांगितली नाही आहे. आपल्याला हे असं कळलं आहे म्हणून, पण आपल्याला ही गोष्ट माहीत नाही आहे एवढं लक्षात ठेवा. मग आता वल्लरी म्हणते की हो मला कळते. वल्लरी आणि त्याचसोबत इकडे ही लोकं बोलत असतात आणि त्यांच्या तोंडातनं उल्लेख होत असतो अर्णव ईश्वरीच्या बायांचा. म्हणजे आता ते दोघंही जण बायांचा विचार करतात. ही गोष्ट आता कुठेतरी जाणवलेली असते आणि त्यामुळे आता नम्रताला विसर पडतो. नम्रता विचार करते की बापरे, म्हणजे हे सगळं प्रकरण इथपर्यंत वाढत गेलेलं आहे. तर तेव्हाच ना इकडे आता वल्लरी म्हणत असते की बापरे, म्हणजे हे सगळं प्रकरण एवढं वाढलं आहे, खरंच ना भारी. पण आता आपण ही सगळी गोष्ट नाही बोलायची आहे ना, म्हणजे आपलं ठरलं आहे ना, मग तसंच ठेवूया. पण ही गोष्ट आता नम्रताने ऐकलेली असते. नम्रताला प्रचंड असा राग येत असतो. नम्रताने विचारही केला नव्हता हे ईश्वरी अर्णव एवढा पटापट बाळाचा विचार करतील ते, पण इथे बाळाचा विचारही सुरू होता. बाळाचा विचार तिचा सुरू होता, पण इथे वल्लरीच्या डोक्यातसुद्धा काही ना काही शिजत होतं. वल्लरी विचार करते की आता ह्यांचं बाळ आलं जन्माला तर आपलं काय, म्हणजे आपल्या आकाशचं काय, त्याचं तर काहीच होणार नाही. म्हणजे त्यांच्या बाळांच्या नावावर प्रॉपर्टी वगैरे होणार, याचा विचार करेपर्यंत इथे वल्लरी पोचलेली असते. वल्लरीला आता डोक्यामध्ये एक नाही हजार विचार येत असतात. त्यामुळे आता तिला समजत नसतं काय करावं ते. परंतु नम्रताने या गोष्टी जरा जास्तच मनावर घेतलेल्या असतात. नम्रताला आता या सगळ्या गोष्टींचा राग येत असतो. म्हणून नम्रता तिथून निघून गेलेली असते. कारण नम्रताला माहिती आहे, नम्रताला कधीच ना ईश्वरीचं चांगलं झालेलं बघवत नसते. एखादी बहीण असली असती तर तिने विचार केला असता की नाही खरंच ना, आपल्या बहिणीचा म्हणजेच तिचा आता संसार फुलतोय, सगळं काही मार्गी लागते. पण नाही, या नम्रताला त्याचा फरक कुठे पडतोय. नम्रताला असं वाटत असतं की नाही, आपल्याबरोबर काहीतरी चुकीचं होतं आहे. इकडे मात्र आता ईश्वरी जे आहे ती रूममध्ये असते आणि ईश्वरी विचार करते की बरोबर आहे, अर्णव सरांना आधी ते माझ्यावर प्रेम करतात की नाही हे तरी मला जाणून घ्यायला हवं. हे असंच कसं मी माझी तर्कवितर्क काढू, असं नाही चालणार आहे. आधी मला अर्णव सरांशी बोलून बघायचं आहे, म्हणजे अर्णव सर काय बोलतात, त्यांचं खरंच
माझ्यावर प्रेम आहे का? मग आता ती अर्णवला कॉल करायचं बघत असते, पण नंतर ती विचार करते की अर्णवला मी आता कॉल केलेली सोयीस्कर ठरेल का? म्हणजे ते आता फ्री असतील का? माझ्याशी बोलतील का? असा विचार ना आता इथे ईश्वरी करत असते. ईश्वरी जेव्हा एवढे विचार करत असते ना, तेव्हा ती म्हणत असते की नाही, मला तर त्यांना विचारायला हवं ना की त्यांचं प्रेम वगैरे आहे का, की मीच त्यांना माझ्या प्रेमाबद्दल सांगू. पण नंतर ईश्वरी म्हणत असते, तिच्यासमोर आलेल्या दुसऱ्या ईश्वरीने तिला सांगितलेलं असतं की तू काही मूर्ख आहेस का? तुझं प्रेम त्यांना व्यक्त करून सांगणार आहेस का? त्यांचं प्रेम ते कधी व्यक्त करतील? त्यांनी तुझ्यासमोर प्रेम व्यक्त केलं पाहिजे, तू नाही. असंही आता दुसऱ्या ईश्वरीने येऊन या ईश्वरीला सांगितलेलं असतं. कारण आपली ईश्वरी तर आहे ती अर्णवला प्रेम करत असते, पण अर्णवला फोन करून तिला आता अर्णवच्या मनातलं जाणून घ्यायचं असतं. म्हणून ती आता स्वतः त्याच्यासमोर प्रेमाची कबुली देणार असते, जेणेकरून त्याच्या मनातलं काय आहे हे जाणून घ्यायला भेटेल. पण इथे सगळं काही उलटच होत असतं. म्हणजेच ना इकडे आता जी ईश्वरी असते ना, तिला आता त्या ईश्वराने सांगितलेलं असतं की तू वगैरे काही विचारू नको, समोरून तुला काय येतं आहे ना ते बघ, त्यानंतरच पुढचा विचार कर, हेही आता म्हटलेलं असतं. मग आता ही ईश्वरी बोलते की हो बरोबर, मी कसं काय प्रेम व्यक्त करणार? ते जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आपण खरंच ना तोंडात ना शब्दही बाहेर काढायचा नाही. हेही आता तिच्या डोक्यामध्ये विचार येऊ लागलेले असतात. त्यामुळे आता ती थोडी शांत असते. मग आता ईश्वरी विचार करते की किती दिवस मी आता अशी शांत राहू, म्हणजे असं आता किती दिवस राहायचं आहे, असाही विचार डोक्यामध्ये तिच्या आता येत असतो. म्हणून थोडं आता ती टेन्शनमध्ये असते. जेव्हा आता ह्या सगळ्याचा विचार ती करत असते ना, तेव्हा मात्र आता ती म्हणते की काय करू काय करू, काहीच डोकं चालत नसतं. म्हणजे काहीच डोक्यामध्ये काहीच कल्पना येत नसतात, काय करावं काही सुधरतही नसतं. मग आता ती विचार करते की काय करू काय करू. मग तेव्हाच ना इकडे आता नम्रताला थोडी रोमॅन्टिक झालेली असते. आणि जशी नम्रता रोमॅन्टिक होते तसं आता ती येऊन ना इकडे आता त्या आकाशला मिठी वगैरे मारत असते. जशी ती आता आकाशला मिठी मारते ना, तसं मात्र आता आकाश तिला म्हणत असतो की काय काय झालं आहे काय तुला? मग आता आकाशला ती म्हणत असते की काही नाही, मी जरा रोमॅन्टिक झाले तर तुम्हाला ते आवडलं नाही का? असंही ती आता आकाशला मुद्दामून विचारत असते. त्यावर आकाश म्हणतो की असं अचानक तू रोमॅन्टिक झाली आहेस ना म्हणून विचारलं. तेव्हाच ना इथे दुसरीकडे नम्रता म्हणत असते की घरातले कोणीच आपल्या देवदर्शनाबद्दल आपल्याबद्दल काहीच बोलत नाही आहेत. मग तुम्ही विचारणार नाही आहे का ह्यांना की आपलं देवदर्शन कधी करून घेणार आहात काय ते? मग आता आपल्यासुद्धा फ्युचरचा विचार करायला हवा ना. ते अर्णव ईश्वरी बघा ना, ते आता त्यांच्या फ्युचरचा विचार करतात. त्यांनी बाळाचं सुद्धा मनावर घेतलेलं आहे. हे सुद्धा आता इथे जी नम्रता आहे ती बोलून दाखवते. नम्रता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवते ना, तेव्हा मात्र आता इकडे असणारा हा जो आकाश आहे तो म्हणत असतो की त्यांनी बाळाचा विचार केला, याचा अर्थ असं नाही ना की आपणही पटकन बाळाचा विचार करायला हवा. तू जरा शांत हो. त्याचबरोबर आता देवदर्शनाबद्दल कधी घरच्यांशी बोलणार आहात, असंही आता नम्रता बोलत असते. नम्रताने असं म्हटल्याबरोबर इकडे मात्र आता जो आकाश आहे तो बोलत असतो की तू याबद्दल कोणाशी काहीच बोलू नको. जे काही देवदर्शनाचं आहे ना ते मी बोलून घेईन, तुला बोलायची गरज नाही, असं देखील आता म्हटलेलं असतं. मग एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र आता नम्रता चिडचिड करत असते. ती आता इथे असणाऱ्या आकाशला म्हणत असते की तुम्ही कधीच ना माझा विचार करू नका, फक्त तुमच्या मनात ना तेच विचार येत राहतील. तुम्हाला हे नाही जाणवणार की मला काय म्हणायचं आहे, मी कसला विचार करते ते. असंही आता ती बोलत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता आकाश म्हणत असतो मी देवदर्शनाचं बोलतो, देवदर्शनही करून येऊया, पण इतक्या लवकर बाळाचा विचार शक्य नाही आहे, असं त्याने डायरेक्टली तिला सांगून टाकलेलं असतं. जसं आता तो डायरेक्ट तिला सांगतो ना, तेव्हा मात्र आता नम्रता खूप जास्त अशी नाराज असते. नम्रताला राग येत असतो. कळत नसतं की आता काय बोलावं आणि काय नाही ते. तेच आता नम्रताला असा राग येत असतो की तिचं असं म्हणणं असतं की याने आपला विचार करायला हवा, पण इकडे तो तिचा काहीच विचार करत नसतो. तेच आता इकडे आजीना लाडू बनवत असते. स्पेशली लाडू काही आजी फक्त ईश्वरीसाठी नाही तर घरात सगळ्यांसाठीच बनवत असते. आजी आता सगळ्यांसाठीच लाडू बनवते. पण दुसरीकडे मात्र ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या बघून ना इकडे नम्रताला राग येत असतो. नम्रता म्हणत असते की आजी मला माहिती आहे हे सगळं तुम्ही ना ईश्वरीसाठीच करताय ना. त्यावर मात्र नाही मी सगळ्यांसाठीच लाडू बनवते, मी काही ईश्वरीसाठी नाही बनवते, असंही आता तिने म्हटलेलं असतं. मग तेव्हाच ना ती म्हणत असते की म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही हे फक्त ईश्वरीसाठी करताय. नाही ग, आता अभीच बघ ना किती आनंदाने खाईल हे लाडू, आत्ताच येऊन तो खायला बसेल, माहिती आहे का तुला, असंही आता बोललं जात असतं. तेच आता जेव्हा एवढ्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र दुसरीकडे नम्रता म्हणत असते की मला असं वाटलं की तुम्ही हे फक्त आणि फक्त ना
ईश्वरीसाठीच करताय ना, कारण ईश्वरी बाळाचा विचार करते. ह्या गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत, म्हणून मला तसं वाटतंय की तुम्ही हे सगळं काही ईश्वरीसाठी करताय, बरोबर की नाही, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना इथे ईश्वरीसाठी नाही गं, हे फक्त मी सगळ्यांसाठी करते, असंही आता बोललं जात असतं. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा अच्छा असं आहे का, मला वाटलं फक्त आता तुम्ही ईश्वरीसाठी करताय की काय, नाही मी सगळ्यांसाठी करते, असंही आता इकडे आजी बोलत असते. पण नम्रताला गैरसमज झालेला असतो. इथे आजी नम्रताला लाडू देत असते, पण नाही, ज्या गोष्टी ईश्वरीसाठी केल्या आहेत ना, त्या गोष्टी तुम्ही मला देऊच नका, असं देखील आता म्हटलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता ईश्वरी खूप विचार करते आणि त्यानंतर आता खूप विचार करून झाल्यानंतर तिने आता फायनली ना कॉल केलेला असतो अर्णवला कॉल करून ती म्हणत असते की तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का. त्यावर अर्णव तिला म्हणत असतो की तू मला कॉल केला आहे ना, तुलाच काहीतरी बोलायचं असेल म्हणून तू कॉल केला असणार आहेस. पण आता तेव्हाच ना ती म्हणत असते की मला तर काही बोलायचं नाही आहे, पण तुम्ही विसरताय का, तुम्हाला मला काही सांगायचं आहे का, असं देखील आता ती म्हणत असते. नाही मला तर काहीच सांगायचं नाही आहे. मग आता मला असं वाटतंय की तुला काहीतरी सांगायचं आहे. अहो मला कशाला काही सांगायचं असणार आहे, मला काहीच सांगायचं नाही आहे, असंही आता ती म्हणत असते. मग आता नेमकं काय झालं आहे काहीच गोष्टी ना कळत नसतात. आणि तेव्हाच ना इकडे आता ईश्वरी जी आहे ती विचार करते की या अर्णव सरांनाकडनं कसं वधवून घेऊ, कसं बोलतील हे, आता त्यांचं प्रेम आहे की नाही मला कसं समजेल, असाही विचार ना आता इथे असणारी ईश्वरी करत असते. नंतर अर्णवला ईश्वरी विचारत असते की तुमचे रिपोर्ट्स पाहिले, पण तुम्ही ते रिपोर्ट का केले आहेत ते मला कळलं नाही. मग आता अर्णव म्हणतो की मी ते रुटीन चेकअप ना म्हणजे वर्षाला करत असतो, त्यात काही डाऊट नाही. मग आता तुझंही करून घे, जे सांगितलं आहे ना ते करून टाक, असंही आता तो बोलत असतो. जेव्हा आता तो ह्या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा ईश्वरीचं म्हणणं असतं पण तुम्ही हे मध्येच असं का काढलेलं आहे, म्हणजे त्याचा अर्थ मला कळला नाही. पण तेव्हाच ना अर्णवला ती म्हणत असते, म्हणजे अर्णवकडनं तिला आता प्रेमाची कबुली हवी असते, पण तो काही बोलतच नसतो. म्हणून शेवटी ना ईश्वरी वैतागते. ईश्वरी म्हणत असते की जाऊ दे, तुमच्याशी तर बोलून ना काहीच उपयोग नाही आहे. अगं मग फोन कशाला केला आहे, काहीतरी बोलायचं होतं म्हणूनच केला होतास ना, मग आता बोलायचंच नसेल तर काय बोलायचं आहे, ठेव फोन, असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा आता तो ह्या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता काय करावं ना काही सुधरत नसतं. मग इकडे ईश्वरीवर अर्णव नुसती चिडचिड करत असतो. मग आता ईश्वरीवर जसा अर्णव चिडचिड करत असतो ना, तेव्हा आता ईश्वरी म्हणते की या माणसाला नेहमीच ना असं साखरेच्या पाकात ना घोळवून ठेवला पाहिजे, कारण हा माणूस ना कधीच नीट असं गोड शब्दात कधीच बोलत नसतो, काही ना काही या माणसाचं आपलं सुरूच असतं, असंही आता बोललं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र ईश्वरीने फोन ठेवल्यानंतर खूप जास्त ती रागराग करत असते, कारण खरंच ना हा माणूस कधीच प्रेमात बोलत नाही असाच विचार ती करत असते. आता जर हा माणूस असा बोलत नसेल ना तर या माणसाची खोडच मोडायला हवी, कारण मलासुद्धा बघायचं आहे की ते हे ना प्रेम कधी व्यक्त करतायत ते, कारण मलासुद्धा त्यांच्याकडनं चांगल्या प्रेमाची अपेक्षा आहे. पण जर ते प्रेमच व्यक्त करत नसतील तर त्याचा काय उपयोग आहे, असाही विचार ना आता ती करत असते. तेव्हा दुसरीकडे मात्र ह्या सगळा विचार करूनच ना ईश्वरीने उशी पोटाला लावून बघितलेली असते. ईश्वरी जशी पोटाला उशी लावून बघते ना, तसं आता ईश्वरी विचार करते की आता येऊ देस त्यांना. तोपर्यंत इथे आता अर्णव आलेला असतो. अर्णव जसा घरी येतो ना तसा आता ईश्वरी त्याला सगळ्या काही गोष्टी सांगते की सगळीजण आपल्या बाळाबद्दल चर्चा करत होते, पण मग मी विचार केला आपलं बाळ इतक्या पटकन कसं काय, म्हणजे आपण अजूनही कसलाच विचार केला नाही आहे ना. मग तेव्हाच ना दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता जो आकाश असतो ना तो मात्र आता समोर उभा असतो आणि अर्णवला तो म्हणतो की मी असं ऐकलं की तुम्ही मॉम डॅड होणार आहात, सो तुमचं प्लॅनिंग चाललेलं आहे, खरंच खूप आवडलं आहे, तुझ्यासाठी ऑल द बेस्ट, असं देखील त्याने म्हटलेलं असतं. तो तर ऑल द बेस्ट बोलून गेलेला होता, पण दुसरीकडे मात्र आता इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सगळ्यांनाच आपल्या बाळाची काळजी, म्हणजे आपलं बाळ येणार आहे वगैरे सगळीजणं चर्चा करतात, खरंच का बाळाचा विचार करायचा आहे का, मग आता पण आपलं अजून प्रेमच कुठे आहे, मी तोच विचार करते, आपलं तर अजून प्रेमही नाही, असं बोलल्याबरोबर
इथे आता अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे पाहतच राहतो. म्हणजे कसं सगळं काही टप्प्याटप्प्याने असतं ना, असंही ईश्वरी आता बोलत असते. मग आता अर्णवकडे शब्दच नसतात, तो आता शांतच बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.